8 दिवस राहून मग नवरी परतीनं आली. 8 दिवसानं सासरा न्यायला आला. वाडी ते मांजरी अंतर बरंच होतं. वाटेत कचरी थकली तर सासऱ्यानं खांद्यावर उचलून घ्यायचं, थोडं चालू द्यायचा. असं करत दोघं मांजरीला पोचले. 9व्या वर्षापासून कचरीचा संसार सुरू झाला. आता ती चांगली 12 वर्षाची झाली होती. लेक 12 वर्षाची झाल्यावर हनुमंतानं गादी पलंग देऊन बोळवण केली. सासू सासऱ्यानंही घरी मोठा कार्यक्रम करून वटभरण केलं. झोपाळ्यावर बसून किसनाला आणि कचरीला आंघोळ घातली. दोघालाही हळद लावली. पुरणपोळीचं जेवण दिलं. हनुमंतानं घरातील सर्वांना जोड आहेर केला. कचरीचा संसार सुखात सुरू होता. कचरीला सोडून किसनाला क्षणभर करमत नव्हतं. किसनाला सोडून कचरीला पण करमत नव्हतं. बिगीन भाकरान, मला भूक लागली. दावणीचे बैल सोडता सोडता किसना कचरीला म्हणाला. कचरी गोठा झाडत होती. दातात पदर धरून मानेनं होकार दिला. म्हशीची धार काढत असलेली धोंडामाय, किसनाची आजी हे सर्व डोळे बारीक करत बघत होती. हा र किसन्या, म्या येते भाकर घेऊन, तिला घरी काम आहे. म्हातारी मुद्दामच हाताला जोर देत उठत बोलली. नाही, नको नको माय, तुला तिथवर चालणं व्हायचं नाही. शेतात आवता मागं काशा याचायचं काम बी आहे. किसनाने तिला खाली बसायची खूण करत रोखलं. अरे पोहरा, तिच्या बिगर करमत नाही म्हण की. म्हातारी दात इचकत बोलली. नाही, तसं काय बी नाही माय. किसना मानेला झटका देत बोलला. बरं बरं, जा, तिलाच झाडून देते. म्हातारी कळकळून हसत म्हणाली. किसना बैलाचा कासरा धरून हसतच बैल घेऊन गोठ्याबाहेर पडला. कचरीनं लगबगीने काम आवरलं. झाडलोट, सडा सारवण, ताक घुसळलं. लोणी एका लोटक्यात काढून फडताळ्यात ठेवलं. टोपल्यात धुणं भरून घेतलं. धुण्याचं टोपलं कमरेवर घेतलं. भाकरी बांधून घेतल्या. पाण्यासाठी बिंदगी घेतली. किसनाच्या ओढीनं वाऱ्याच्या वेगानं शेताकडं निघाली. वाटातल्या ओढ्यावर धुणं आपटून घेतलं. झपाझप पावलं टाकत शेत गाठलं. तिला दुरून येताना बघूनच किसनानं आऊत थांबवून तो झाडाखाली येऊन बसला. दोघांनी बसून जेवण केलं. आता मी काशाही असते, तुम्ही बसा थोडं, ती उठत बोलली. अगं, ऊन आहे लई, बस थोडं, दोघं एकदाच जाऊ. किसनानं हाताला धरून तिला खाली बसवलं. तुमचं काय, तुम्ही मालक आहो. आत्या नसता मामा आले तर मला मार खावा लागन, ती लाजत बोलली. मी बी तुझा मालक आहे, मालकाचं ऐकावं लागते. त्याने तिच्या हाताला हिसका दिला, त्यामुळे तिला कळ आली. तरी पण तिलाही त्याच्याजवळून उठावंसं वाटत नव्हतं. पण सासू सासऱ्याच्या धाकानं ती बळच उठली आणि आवतानं निघालेल्या कुंद्याच्या मुळा म्हणजे काशा गोळा करू लागली. ए पोरी, उठा की, पाटची चांदणी निघाली. सासऱ्यानं कचरीला आवाज दिला. उठले मामजी, कचरी आतून म्हणाली. अगं ये, उठ, ती पोरगे उठली बघ, दळण्याची येळ झाली. तुळशीरामनं गिरजाला आवाज दिला. गिरजाला नवऱ्याच्या आवाजानं जाग आली नाही. तुळशीरामनं खुंटीला अडकवलेला वादीचा चाबूक घेतला. गिरिजाला चापकानं फटका दिला. पायापासून मानेपर्यंत वळ फुटून निघाला. गिरिजा ओरडतच उठली. कचरी थरथर कापत काल निसून ठेवलेली ज्वारी घेऊन जात्याला जाऊन बसली. गिरजाही जाऊन बसली. सारखी डोळे पुसत होती. अंगात आग पडली होती. सासूला सासऱ्याने एवढं मारलं? कचरीला खूप वाईट वाटलं. आत्या, आत्या राहू द्या, मी दळते. कचरीनं गिरिजाला थांबवत म्हटलं. उगा बस ग तोंड चोपडेत, दळणारी, आधीच उठून दळायची होतीस. कशाला मारलं असतं मला तुझ्या सासऱ्यानं? गिरिजा कचरीवरच खवळली. कचरी काहीच बोलली नाही. दळण झाल्यावर सगळं काम करून शेताला गेली. तिला दिवसभर करमत नव्हतं. कचरी जीव तोडून काम करायची, त्यामुळे सगळे तिला जीव लावायचे. किसना तर जीवापेक्षा जास्त जपायचा कचरीला. कचरी उंचीला थोडी कमी, गव्हाळ रंग, मोठे डोळे, चाफेकळी नाक, रेखीव बांधा. किसना गोरापान,
विठ्ठल रुक्मिणीची जोडी आहे माया किसनान कचरीची. कचरीचं अगदी तोंड भरून कौतुक करायची. घरासारखी साळ आणि देवळासारखी दीपमाळ है मही कचरी. सगळं कसं व्यवस्थित सुरू होतं. कचरी आनंदात होती. अधूनमधून तिला माहेरची आठवण यायची. कशी असेल माझी माय, माझ्या बहिणी, माझा बाबा तर माझी लई याद करत असेल. पंचीम अजून 2 महिने राहिली. पंचमीला जाऊन चांगली महिनाभर राहीन. पण ह्यांना कोण सांगन? हे तर मला सोडून एक दिवस बी राहायचे नाहीत. धोंडा मायला सांगायला हवीन. किती वर्ष झाली मायबापासंग निवांत बोलणं सुद्धा झालं नाही. माहेरच्या आठवणीत कचरीचं काशा वेचून पूर्ण झालं. चला मालकीन, घराकडं जायची वेळ झाली. माहेरची याद आली काय? आज आम्हाला बोलाय तयार नाही. किसना तिच्याकडे बघून बोलला. मनातलं ओळखलं म्हणून ती आनंदानं म्हणाली, वय आज माय बाबा केरा लक्षी धोंडी सारखे ध्यानात येत होते. पंचमीला जाऊन 1 महिना राहून येते. अजून पंचीम 2 महिने. जावाचे रास तावाचे गहू. बघू पुढं. किसनाने विषय बदलला. दिवस मावळून थोडा अंधार पडला होता. कचरीनं रानातून आणलेला सरपणाचा भारा दारात टाकला. दारात तुका बाबा बसला होता. घरातले सगळे शिवाच्या शेतात गेले होते. अजून कोणीही आलं नव्हतं. इतक्यात भिका येताना तिला दिसला. कचरीनी झेप घेतच चुलतेच्या गळ्याला मिठी मारली. बाबा, किती दिवसानं आलास? घरी समधे कशी आहेत? माय बाबा केरा धोंडी लक्षी मधली माय धाकटी माय भिका बाबा मुक्ता माय. कचरी सगळ्यांची विचारपूस करत होती. समधी बरी आहेत. तुला कमळीला भेटून लय दिस झाले. 4 दिवस घेऊन जावं म्हणून आलो. पंचीम अजून 2 महिने राहिली. शेतात पेरणीचा मोसम आहे. धाडतील मला घरचे? मला बी लई बघा वाटतंय हो समद्यांना. तिने आपली हुरहुर बोलून दाखवली. बघतो की विचारून. समधे चांगले माणसं आहे ती तुझ्या घरचे, नाही म्हणायचे नाहीत ते. त्यांनी मनातलं बोलून दाखवलं. कचरीनं हातपाय धुवून घराची झाडलोट केली. भानुशावर दिवा ठेवलेला होता. त्यात तेल घातलं, दिवा लावला. चुलीची राख भरली, चूल पेटवली. तोपर्यंत घरातले सगळेजण आले. स्वयंपाक होस्तवर तुका कचरीच्या सासऱ्याबरोबर काहीतरी बोलत होता. ते हळू आवाजात बोलत असल्यानं तिला काहीही ऐकायला येत नव्हतं, म्हणून ती कानात जीव आणून ऐकायचा प्रयत्न करत होती. स्वयंपाक झाल्यावर सगळ्यांनी जेवण केलं. जेवणानंतर भिकाबाबा कचरीला म्हणाला, उद्या पहाटच निघ. म्या विचारलो तुझ्या सासू सासऱ्याला, मालकाला. घेऊन जा म्हणले. बिगीन गेलो तर पुढं आपल्याला उशीर व्हायचा नाही. माहेरी जायचं म्हणून कचरी मनातून आनंदून गेले. पण असा अचानक चुलता बोलवण्यासाठी का आला? घरचे लोकही कामाच्या दिवसात पाठवायला कसे तयार झाले? कुणाचं काही बरं वाईट झालं नसेल ना? कचरीच्या मनात अनेक विचार येत होते. मन चिंती ते वैरीनं चिंती या म्हणीप्रमाणे तिच्या मनाचा ताबा वाईट विचारांनी घेतला. तिच्या डोळ्याला डोळा लागत नव्हता. किसनाची मिठीही सैल झाली. शेतात दिवसभर काम केल्यानं किसनाला आणि घरातील इतर लोकांना झोप लागली होती. सासरा पहाट झाली म्हणून कधी आवाज देतो याची वाट पाहायला लागली ती. किती वेळ वाट पाहूनही सासऱ्याचा आवाज येत नव्हता. कचरी उठली, झाडझूड करून सडा सारवण केली, दळण दळून स्वयंपाक केला, आडाचं पाणी शेंदून आणून रांजणं भरली, तरी पहाट काही होतच नव्हती. अंघोळ केली, लुगडं धुवून टाकलं, तवा कुठं थोडंसं कडूस पडायला सुरुवात झाली होती. कचरी शेणाचं टोपलं घेऊन जनावराचा गोठा साफ करायला निघाली. अरे पोरी, एवढ्या बिगीनं बाईलाकडं जाऊ न ग. ही चुकिड्याचं भेव वाटते. आधी घरचं काम कर, थोडं उजाडल्यावर शेण काढ. सासरा समजुतीनं सांगत होता. घरचं समधं काम झालंय मामा. बाबानं बिगीनं निघाय सांगितले म्हणून. तिने डोईवरचा पदर सावरत म्हटलं. बरं बरं बरं, तुझी बहीण उठली का नाही ते बघ. तिच्या दारात जाऊन आवाज दे. कचरी कमळीच्या झोपडीपुढं जाऊन तिला आवाज देऊ लागली. कमळा, ए कमळा, बाबा उठा की, उजाडलं. भिका बाबा पत्र्याचं दार उघडून झोपडी बाहेर आले. उठलीस? कमळीला बी तयार व्हायला लावतो, निघू बिगीनं. बाबा म्या स्वयंपाक केलाय, तिकडं जेवा. कमळाला काही करू नको म्हणाव. बरं बरं, सांगतो तिला. भिकानं एक जांभई दिली.
गावात पाय ठेवताच आया बाया कुजबूज करायला लागल्या. आली माय, आली मोठी लेक. गेल्या सालीच लेकीची बोळवण केली हौसेनं. एकदा तिचं लेकरू बाळ बी बघितलं नाही. चिल्ल्या पिल्ल्याचा बाप होता, गेला निघून. ते तिघं घराच्या जवळ आले. दारात माणसं बसले होते. कचरीच्या काळजाचा उलथापालथा झाला. धावत घराकडे गेली. बापाभोवताली आजी आत्या बसून रडत होत्या. सगुणा दातखिळ बसून पडली होती. सगुणाला धरणीमाय जागा देत नव्हती. लेकराचं आभाळ फाटलं होतं. सगळे चिल्ले पिल्ले रडत होते. सगळा आरोड उठला होता. कचरीला बघून त्यात आणखीनच भर पडली. कचरी वाचा गेल्यागत तोंड वासून बारीक लईत रडत होती. हनुमंताला माती आड केलं. पोरकं घर उदासवाणं दिसत होतं. सगुणाच्या डोळ्यातलं पाणी आटलं होतं. सारखं माळवदाला एकटक बघत पडली होती. सगुणाच्या आईला आपल्या लेकीची अवस्था बघवत नव्हती. वरून मुक्ताई सगुणाला शिव्याशाप देत होती. तिलाच ती दोष देत होती. गिळून बसली माझ्या लेकराला, लेकरू गिळून बसली, नवऱ्याला गिळली, वसबुडवी, अवदासा आली माझ्या घरी. मुक्ताईच्या तोंडाचा पट्टा सुरू होता. ती आळपल्या तळपल्यागत हात चोळत बोलत होती. अहो बाई, तिची तरी काय कसुरी आहे त्याच्यात? तिचा नवरा गेला, कूस जळाली, तिच्यावर डोंगर कोसळला, तिचा आधार गेला. तिला आपण धीर द्यावा लागतंय. 7 महिन्याची गर्भीण आहे. देवाच्या मनात असेल तर पोरगच होईन, तुमचा वस वाढन. सगुणाची आई चिमणीगत केविलवाणं तोंड करून बोलली. रास गेली तनसाची आस केली, कोण फायलंय पुढचं? महा एवढा लेक निघून गेला, ही वसबुडबी बया राहिली माग. मुक्ताईनं दोन्ही हाताची बोटं कडाकडा मोडली. सगुणाच्या आईला एक तर लेकीचं दुःख बघवत नव्हतं. वरून तिच्या सासूचं हे बोलणं ऐकून खूप वाईटही वाटत होतं. सगुणाला काही दिवस घेऊन जावं, इथं ही सासू तिला जगू द्यायची नाही. सगुणाची आई विचार करत होती. बाई, सगुणाला घेऊन जाते काही दिस, तिथं इसर तरी पडेल तिला दुःखाचा. सगुणाच्या आईनं मुक्ताईला विनवणी केली. 4 दिवसासाठी कशाला? तिकडंच घेऊन जावा तिला. आता काय आहे इकडं? माझ्या लेकाला गिळून पाणी पिली. मुक्ताई खेकसली. अहो घर कसं तुटन बाई? 4 लेकरं आहेत. 4 दिवस दुःख इसरून येईन ती. रडवेला चेहरा करून आई बोलली. कार्ट्याच आहेत, लोकाच्या घरी जायच्या. भाजून दिलं की जाते तिकडं. तुमची लेक राहू द्या तुमच्याजवळ. आता इथं काय बी नाही तिचं. मुक्ताई त्रागा केल्यागत बोलली. अहो असं का बोलला हो? अजून एक पोटात आहे. रडवेला चेहरा करत आई बोलली. त्याचं कोण फायलंय? जा घेऊन तिला काळतोंडीला. मला तोंड बघायचं नाही तिचं. मुक्ताई आवाज उंचावत फणकारली. लेकीवर एवढं मोठं संकट कोसळलेलं, आता बाईच्या तोंडाला लागण्यात अर्थ नाही. जे होईल ते बघता येईल, असं म्हणून सगुणाची आई लेकरांना आणि सगुणाला घेऊन सुगावला निघाली. 2 महिने झाले कचेरीला जाऊन. कधी येणार? मला तर एक दिस बी करमत नाही तिच्याशिवाय. किसना कचेरीच्या विचारात बैल घेऊन पांदीच्या वाटेनं शेताकडं जात होता. आपल्या पाठीमागून कुणी येतंय याचंही त्याला भान नव्हतं. काय दाजी, सुकून चिंच झाला हो. माझी बाई गेल्यापासनं अन्न गोडत लागत नाही वाटतं. कमळा हसत हसत बोलली. तिच्या आवाजानं दचकून भानावर येत किसना म्हणाला. नाही तसं काय बी नाही. तुमची बहीण काही सोन्याची नाही. अहो मी आबी तेच म्हणते की. कमळानं मानेला झोक दिला. खुरब्याच्या मुठी एवढी बायको तुम्हाला साजत बी नाही. तुमच्या आत्याची लेक संगी किती चांगली आहे, तुम्हाला साजायसारखी बी आहे. कमळानं ठिणगी टाकली. कमळी आज तिच्या मनातली भडास काढत होती. कचरीचं चांगलं झालेलं कमळीला आणि तिच्या मायबापाला देखवत नव्हतं. कमळी संधीची वाटच पाहत होती. आज ती संधी चालून आली होती. तिने त्या संधीचा पूर्ण फायदा घेतला. संगी जीव वाळून टाकते तुमच्यावरून, असं म्हणत तिने किसनाच्या काळजालाच फोडणी दिली. कमळी आता रोज किसनाच्या शेतात कामाला येताना संगीला सोबत घेऊन येत होती. संगीसोबत किसनाच्या नावाच्या भाकरी घेऊन यायची. किसनाला बळबळ जेव घालायची. कचरीच्या आठवणीत किसना रात्रंदिवस तळमळत होता. तिचं हसणं, बोलणं, तिचं रुसणं, लाडीकपणे जवळ येणं, प्रेमानं घास भरवणं,
शेतातून यायला उशीर झाला तर चौकटीला धरून वाट पाहणं, दारात दिसताच डोळ्यात टच्चकन पाणी येणं, हळूच येऊन गळ्यात पडणं, तर कधी लाजून मिठी सोडवून घेणं. किसनाचं मन होरपळत होतं. दिवस कामात निघून जात होता, रात्र मात्र जात नव्हती. किसनाच्या होरपळणाऱ्या मनाला संगीची फुंकर बरी वाटायला लागली. वेळ कोणासाठी थांबत नाही म्हणतात ते अगदी बरोबर आहे. सगुणाचं आयुष्य थांबल्यागत झालं होतं. काळ मात्र सारख्याच वेगानं धावत होता. सगुणाला बाळंतीण होऊनही 3-4 महिने होत आले होते. भावजया कचकच करायला लागल्या. सगुणावर कोसळलेल्या संकटाशी त्यांचं काही देणं घेणं नव्हतं. माय माय मी जाते आता. किती दिस राहू इथं? आज ना उद्या जाणंच आहे. वसाला पोरगं बी झालंय. माझ्या कोडीला जाऊन पडते. काय बाई असं म्हणतेस? आमच्याकून काही चुकलं का? सगुणाचा धाकटा भाऊ इसू म्हणाला. खरं आहे बाबा तिचं. 4-5 लेकरं आहे ती. किती दिवस धाकणार माहेरात? तिच्या गावात जाऊन करून खाऊन दे. अगं असं का म्हणती माय? बहिणीचे लेकरं आमचे लेकरं आहे. तिघा भावात एक बहीण काही जड नाही. राहू दे बाईला इथं. सगुणाचा मोठा भाऊ गुणवंत म्हणाला. सगुणाला दुसऱ्याच्या जीवावर जगणं मान्य नव्हतं. नाही नको दादा. दादा अर्धुरूनच सावली राहून दे तुझी. आडी अडचणीला धावून येत जावा. सणावाराला येत जाईन मी अभि. माय बा भाऊ असताना तुला जायची गरजच नाही ना. तू राह इथंच आता. तुझ्या लेकराईला काय बी कमी पडायचं नाही इथं. मधला भाऊ गुंडाजी म्हणाला. नाही ना गो गुंडा. चल मला नेऊन सोड गुंडा. सगुणा नकारली. नाविलाजानं भाऊ तयार झाले. माईनं दाणे डाळी मीठ मिरच्यासहित बांधून दिलं. लेकरू डालीत घेऊन मोठा भाऊ लेकराची डाल डोक्यावर घेऊन निघाला. धाकट्यानं दाण्याचं गठुडं डोक्यावर घेतलं. सगळे भावकीचे गोळा झाले होते. सगुणा सगळ्यांच्या गळ्याला पडून खूप रडली. सगळेजण तिला धीर देत होते. काही चिंता करू नगस, आम्ही हाव. काही अडचण सुखदुःख असन तर सांगत जा, असं म्हणून सगळे तिला धीरही देत होते. येणाऱ्या सगळ्या अडचणी, सगळं सुख दुःख तिला एकटीला सारावं लागणार होतं. वाडीला येऊन पोचायला अंधार झाला. घराचं कुलूप उघडून दार काढलं. सगुणाला हनुमंताची आठवण दाटून आली. तिने आपल्या 5 लेकरांवरनं नजर फिरवली आणि मनाशी म्हणाली, आता रडत बसून जमायचं नाही. रडत बसल्यावर एवढा पसारा कोण सांभाळन? तिनं डोळ्यातलं पाणी बाहेर येऊ द्यायचं नाही असं ठरवून घरात पाय टाकला. कोपऱ्यात पडलेला झाडू घेऊन घर झाडलं. खापराची घागर घेऊन पाण्याला निघाली. अगं इकडं आण, मी आणतो. गुंडानं सगुणाच्या हातातली घागर घेतली. विहिरीवरून भरून आणली. सोबत बांधून आणलेल्या भाकरी सोडल्या. प्रत्येकाने हातावर भाकरी घेतली. आंब्याच्या खाराची एक फोड घेतली. सगुणाला घास गळ्यातनं खाली उतरत नव्हता. पाण्याच्या आधारानं 4 घास पोटात घातले. चिल्ल्या पिल्ल्यांना पोटात घेऊन अंधार पांघरून झोपी गेली. येणारी सकाळ तिच्या जगण्याचा संघर्ष सोबत घेऊन येणार होती. पावसाळ्याचे दिवस होते. श्रावण महिना संपत आला होता. 2 दिवसापासनं पावसानं उघडीप दिली होती. सगुणा पहाटेच उठली. रानात जाऊन सरपणाचा भारा बांधून घेतली. कुरडूची भाजी तोडून कुंची भरली. भाजीची कुंची दारात टाकली. सरपणाचा भारा घेऊन पाटलाच्या वाड्यावर गेली. भीमाबाई पाटलीन गाईचं दूध काढत होती. दूध काढून झाल्यावर दुधाची चरवी घेऊन घरात जाऊ लागली. सगुणा समोर जाऊन दुरूनच पाया पडली. पाल अंगावर पडावी तशी दचकून पाटलीन 4 पावलं मागं सरून उभी राहिली. मायसाब मी आले. तुमच्या सेवला, तुमच्या मांगाला घेऊन. तुमच्या पांढरीच्या आसऱ्याला आले म्या. तुमची दया राहू द्या माया चिल्ल्या पिल्ल्या. पाटलीन काहीही न बोलता दुधाची चरवी आत ठेवून आली. जाय जनावराचा गोठा साफ कर, पाटलीनबाईंनी आदेश दिला. सगुणानं शेणाचं टोपलं घेऊन शेण काढली. वाडा झाडून घेतला. शेणाच्या गौऱ्या लावल्या. सगळं काम झाल्यावर पाटलीनबाई काय देतील याची वाट बघू लागली. सगुणे, वाड्याच्या पाठीमागची भिंत उकडली आहे. बुरजाची माती घेऊन चांगलं लिपून घे जा, पाटलीनबाईंनी आदेश दिला. सगुणानं बुरजाची माती घेतली. घरी जाऊन घागर घेतली. मांगाच्या विहिरीचं पाणी आणलं. चिखल केला. भिंत सारवू लागली. उखडलेली भिंत तिला आयुष्यासारखी भासू लागली. दिवस डोक्यावर आला होता.
जीव भुकेनं व्याकुळ झाला होता. सगुणा सारवण आटोपून वाड्यात येऊन पाटलीणबाईंना आवाज द्यायला लागली. मायसाब, मायसाब, झालं जी सारवण. पाटलीणबाई हातात भाकरीचे तुकडे घेऊन आली. सगुणानं पसरलेल्या पदरात लांबून फेकले आणि म्हणाली, सगुणे, रामाच्या पाऱ्यात पांढरं कपाळ दाखवीत जाऊ न ग. शेण काढून बाहेरूनच घरी जात जाय आणि भाकरीला लेकरू धाडत जाय. जी मायसाब, मायसाब, थोडं कालवण. सगुणानं विनवणी सुरात म्हटलं. खाराच्या फोडी आणून फेकल्या. त्या घेऊन सगुणा घरी गेली. लेकरं वाट बघत होते. माईच्या पदरात काही आणलेलं बघून सगळे लेकरं भोवती गोळा झाले. सगुणानं चारही लेकरांना थोडी थोडी भाकर वाटून दिली. कचरीनं कोरडूची भाजी करून ठेवली होती. चवीसाठी कोरभर भाकर आणि पोट भरल एवढी भाजी घेऊन लेकरं भाकरी खायला लागले. सगुणा तान्ह्या लेकराला मांडीवर घेऊन दूध पाजू लागले. कचरी तोंडात घास घालणार एवढ्यात तिचं लक्ष माईकडे गेलं. माईला तर काहीच उरलं नाही. तिने आपल्या कोरभरातली थोडीशी भाकर माईसाठी काढून तिला भाजीचा गोळा आणि भाकरी नेऊन दिली. सगुणा मनाशीच म्हणाली, मग ही कचरी मोठी झाली आता. तान भूक वळकायची झाली. बघता बघता पोरगं मी मोठं होईन आणि मग सगळं दुःख दूर करीन. सगुणानं डोळ्याचं पाणी फाटक्या पदरानं पुसून टाकलं. पोटाच्या आगीवर रांजणातलं थंड पाणी ओतलं. रांजणाजवळचा वेळा उचलला. गवताचा भारा आणण्यासाठी झपाझप पावलं टाकत निघाली. गवताचा मोठा भारा घेतला. चांदीपाटाची भाजी तोडून घेतली. गवताचा भारा घेऊन संपत वाण्याच्या घरी नेऊन टाकली. सावित्राबाई वाणिनीने एक भाकर आणून दुरून पदरात टाकली. माय, माय, भारा लई जड आहे जी. सगुणा आशेनं तिच्याकडे बघू लागली. स्वयंपाक झाला नाही का अजून? कालच्या रातची वती दुरडीच्या बुडाला तीच दिली. दारात मिरच्या निसलेल्या ठिकाणी मिरचीचे देठ पडले होते. सगुणानं ते भरून पदरात घेतले. माय, माय, उद्या काय काय काम आहे का जी? घर सारवायचं आहे ग, भिगीनं ये जरा. जी म्हणून सगुणा घराकडे निघाली. कचरी घरची कामं करून भुकेल्या लेकरांना घेऊन गजगे खेळत बसली होती. माय आल्याचं बघून लेकरं सगळे जाऊन पायाला धरले. कचरनं भाजीची कुंची घेतली. मिरचीचे देठ वाटून ते भाजीत घालून चांदीपाटाची भाजी केली. कोरभर भाकर, भरपूर भाजी आणि पोटभर पाणी पिऊन सगळे झोपी गेले. सकाळी सगुणा संपत वाण्याचं घर सारवायला निघाली. तेवढ्यात भावकीतला गंगाराम मामा येऊन म्हणाला, कोळ्याची म्हातारी मेली, गार आपल्याला खांदावं लागल. गावकीचं काम यावर्षी गंगाराम मामा आणि सगुणाच्या घरावर होतं. नको म्हणता येत नव्हतं. जी मामाजी. कचर, कचर, तू वाण्याचं घर सारीव जा. बोलिवलंय आज आणि भिगीनं जा. लेकरं उपाशी येती, तिकडून काहीतरी आणून खाऊ घाल. धोंडी, तू घर झाड. केरी लेकरू सांभाळताय. कचरी बहिणींना काम वाटून देऊन वाण्याचं घर सारवायला गेली. सगुणा गंगाराम मामासोबत गार खंदायला गेली. गंगाराम मामा गार खंदत होता. सगुणा टोपल्यानं माती भरून टाकत होती. आता तू खंद, म्या माती भरतो, गंगाराम मामा म्हणाला. जी मामा म्हणत सगुणानं टिकाव हाती घेतली. कमरेला पदर आवळली. माती खंदू लागली. मामाजी, झाली असेल का आता? मधी बसून बघ, त्या बिगर कळणार नाही. सगुणा मढं ठेवल्यावानी गारीत मांडी घालून बसली. अजून थोडी खंदावं लागन, गंगाराम मामा म्हणाला आणि खणू लागला. मध्येच थांबून गंगाराम मामा म्हणाला, म्हातारीच्या पाहुण्याला सांगायला जावं लागलं, कसं करावं? मामा, एवढं काम भागवा, लेकरू ताण आहे, गावोगाव कसं जाऊ म्या? सगुणानं आपली अडचण सांगितली. गंगाराम कनवाळू स्वभावाचा होता. बरं म्हणाला तवा कुठं तिला बरं वाटलं. गार खंदून जाऊस्तवर लेकरू रडत होतं. रडून रडून ओठ सुकले होते. तोंड लाल पडलं होतं. त्याच्याकडं बघून सगुणाला बडबडून आलं. सगळ्याच लेकरांची तोंडं भुकेनं सुकून गेले होते. कचरी सारवण आटपून सावित्रीबाई वाणीनं भाकरी कधी वाढती म्हणून वाट बघत बसली. वाणीनबाई सोवळ्यात होत्या. दिवस माथ्यावर आला तरी त्यांची पूजा सुरू होती. सोवळ्यात असताना त्या कोणाशी बोलतही नसत. मांगिनीची सावली पडायला नको म्हणून त्यांनी कचरीला इशाऱ्यानंच दूर कोपऱ्यात थांबायला सांगितलं.
तिला खूप भूक लागली होती. घराकडेही तिचा जीव लागला होता. घरी भावंड उपाशी तिची वाट बघत होते. कचरी वाणीनबाईची पूजा आटपायची वाट पाहायला लागली. तिची पूजा काही आटपत नव्हती. भुकेनं व्याकुळ झालेल्या कचरीला बसल्या जागी डुलकी लागली. किसना पुढे येऊन उभा राहिला. किती दिवस राहिली मला सोडून? मला करमत नव्हतं तुझ्या बिगर. चल, मला जेवायला वाढ, भूक लागली. तू गेली तेव्हापासनं पोटभर जेवलो बी नाही. कचरीनं ताट वाढलं, किसना पुढे ठेवलं. चल, तू बी जेव माया संग, माया हातानं. किसना घास घेऊन कचरीच्या तोंडात घालायला लागला. हे पोरी, त्या दुरडीतल्या शिळ्या भाकरी त्या मागणीला दे आणि दुरडी रिकामी कर. स्वयंपाक करायचा मला. कुठं फिरती कावाची? वाणीनबाई आपल्या पोरीवर खेकसली तशी कचरी भानावर आली. पोरगी हातात भाकरी घेऊन जवळ आली तशी कचरीनं पदर पसरला. त्या पोरीनं भाकरी पदरात न टाकता खाली जमिनीवर ठेवल्या. भाकरी खाली ठेवताच बाजूला बसलेल्या कुत्र्यानं त्या भाकरीकडे धाव घेतली. कचरीनं पटकन उचलून भाकरी पदरात घेतल्या. काही भाजी असन तर? त्या पोरीनं रात्रीचं पिठलं पानावर आणून तिच्या पुढे ठेवलं. कचरीने ते उचलून घेतलं आणि ओढीनं घराच्या वाटेनं चालू लागली. श्रोते हो, हा होता आजचा भाग छाया बेलेलिखित फरफट या कादंबरीचा. या पुढची गोष्ट ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.